आर गवई हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले। आतापर्यंत कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावरती बूट फेकून किंवा चप्पल फेकून मारलं गेलं नाही। आर गवई हे शेड्यूल्ड कास्ट मधून येतात, त्याच्यामुळे त्यांच्यासोबतचं सोशल डिस्क्रिमिनेशन कमी झालं का? आर गवईंना याचा स्वतःला अनुभव आलेला आहे। आता त्यांनी त्याचं परीक्षण केलं नाही ही गोष्ट वेगळी आहे। 1936 ला ॲन्युलेशन ऑफ कास्ट मध्ये असं सांगितलं की तुमचं जरी इकॉनॉमिक स्टेटस चेंज झालं असलं किंवा त्याच्यामध्ये जर वाढ झाली असली, त्याच्यात दर्जात जर सुधारणा झाली असली तरी तुमचं सोशल स्टेटस चेंज होत नाही। अनुसूचित जातीचे 3 महत्त्वाचे जे तत्व आहेत, हे तत्व देवेंद्र फडणवीस यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लावण्यापासून रोखू शकतात। त्यांना इथे नॉन क्रिमिनल लावता येत नाही। मुळात अनुसूचित जातीचं आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण याच्यामध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे आणि तोच फरक सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल लावण्यापूर्वी। अन्यथा नॉन क्रिमिनल जर लावलं गेलं तर सरकार तोंडघशी पडू शकतं सुप्रीम कोर्टामध्ये। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे 3 महत्त्वाचे तत्व कोणते आहेत हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की अनुसूचित जातीचं आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे, ते सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे गरिबी निर्मूलन आणि आरक्षण याच्यामध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीचं आरक्षण हे शेकडो वर्षाच्या बहिष्काराने निर्माण झालेली असमानता दूर करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। याचा गरिबी दूर करणे किंवा गरिबीचं निर्मूलन करणे हा याचा मुख्य उद्देश नाही आहे। तर सामाजिक बहिष्कार म्हणजेच सोशल डिस्क्रिमिनेशन जिथे झालेलं आहे त्या समूहाला हे अनुसूचित जातीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे। ओबीसीच्या आरक्षणामध्ये आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये हाच एकमेव फरक आहे की अनुसूचित जातीचं आरक्षण हे सामाजिक बहिष्कारावरती म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशनवरती आधारित आहे आणि त्याच्यामुळं इथे ज्यावेळेस तुम्ही आर्थिक तत्व लावण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस सामाजिक बहिष्काराचं तत्व किंवा सोशल डिस्क्रिमिनेशनचं जे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल बाजूला पडतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो प्रशासकीय म्हणजे शासन आणि प्रशासनामध्ये अनुसूचित जातीचा हिस्सा निश्चित करण्याचा एक भाग आहे। म्हणजे तेवढं प्रतिनिधित्व त्यांचं त्या प्रशासनामध्ये किंवा त्या शासन व्यवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे हे निश्चित करण्याचं जे काम आहे हे काम या आरक्षणाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। जर याला आर्थिक स्थिती जर याला लावली गेली तर मात्र याचा जो सामाजिक डिस्क्रिमिनेशनचा म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे तो बाजूला पडतो। त्याच्यामुळे याचं जे मूळ प्रिन्सिपल आहे, मूळ तत्व आहे, हे तत्वच इथं संपुष्टात येतं आणि म्हणून अनुसूचित जातीच्या आरक्षणाला आर्थिक निकषावरती बसवता येत नाही। कारण त्याचं असं आहे की आर्थिक स्थिती ही तात्पुरती बदलू शकते, परंतु सामाजिक प्रतिनिधित्व आणि आत्मसन्मानाचा जा लढा कायदेशीर संरक्षणावरती अवलंबून आहे अनुसूचित जातीचा। त्याच्यामुळं आर्थिक स्थिती ही तात्पुरती तुमची बदलू शकते। म्हणजे तुमच्याकडे समजा एखाद्या सरकारने जर तुम्हाला 10 लाख रुपये दिले कॅश, मागच्या काही वर्षापूर्वी तेलंगणा गव्हर्नमेंटने अनुसूचित जातीच्या परिवाराला 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता। याच्यामुळे हे 10 लाख रुपये दिले म्हणजे त्याची सगळीच स्थिती बदलली असं होत नाही। कारण हे 10 लाख रुपये समजा 2 वर्षामध्ये खर्च झाले तर त्याचं काय? आता तुम्ही म्हणाल की त्याने ते योग्य त्याचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। कितीही इन्व्हेस्टमेंट जरी केली तरी त्याची सामाजिक जी स्थिती आहे ना, ही सामाजिक परिस्थिती बदलता येत नाही। आता कशी बदलता येत नाही मी तुम्हाला सांगतो। आपल्याकडे काही घटना अशा घडलेल्या आहेत ज्या घटना आपल्याला अशा दाखवून देतात की तुम्ही जरी कुठल्याही पदावरती गेलात तरी तुमचे सोशल स्टेटस चेंज होत नाही। आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो। काही वर्षापूर्वी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आर गवई हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर त्यांच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं। कसं झालं? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे मागच्या 75 वर्षामध्ये जेव्हापासून सुप्रीम कोर्ट सुरू आहे तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावरती बूट फेकून किंवा चप्पल फेकून मारलं गेलं नाही। ही पहिली घटना आहे की मुख्य न्यायाधीशाच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न झाला, मुख्य न्यायाधीशाला चप्पल मारण्याचा प्रयत्न झाला। हा का झाला? याच्या पाठीमागे आर गवई यांनी दिलेले निर्णय नव्हते, कारण याच्यापूर्वी असे कितीतरी कडक निर्णय आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत पण अशी घटना कधीही घडली नाही। पहिल्यांदा असं घडलं कारण आर गवई हे शेड्यूल्ड कास्ट मधून येतात, त्याच्यामुळे त्यांच्यासोबतचं सोशल डिस्क्रिमिनेशन कमी झालं का? आता ते जरी म्हणत असले की याला नॉन क्रिमिनल लावलं पाहिजे म्हणजे आर्थिक स्थिती जर सुधारली असेल तर तुमची सामाजिक स्थिती सुधारते असं सांगितलं जातं। पण आर गवईंना याचा स्वतःला अनुभव आलेला आहे। आता त्यांनी त्याचं परीक्षण केलं नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण त्यांना याचा स्वतःला अनुभव आलेला आहे।
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936ला ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये असं सांगितलं की तुमचं जरी इकॉनॉमिक स्टेटस चेंज झालं असलं किंवा त्याच्यामध्ये जर वाढ झाली असली, त्याच्यात दर्जात जर सुधारणा झाली असली तरी तुमचं सोशल स्टेटस चेंज होत नाही. आणि म्हणून एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत झाली, कुठल्याही पदावरती झाली, तर त्याच्यासोबतचं सोशल डिस्क्रिमिनेशन कमी होतं का? होत नाही. मागच्या काही वर्षापूर्वी आपल्या देशाचे जे प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत, हे राष्ट्रपती एका मंदिरामध्ये गेले होते आणि त्यांना मंदिरामध्ये येण्यापासून रोखलं गेलं कारण ते शेड्यूल्ड कास्ट होते. आता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे की हे सोशल डिस्क्रिमिनेशन कशा पद्धतीनं होतं. त्याच्यामुळं अनुसूचित जातीच्या आरक्षणाला आर्थिक निकष लावणं हे चुकीचं आहे आणि याची परवानगी कुठेही सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत दिलेली नाही. सुप्रीम कोर्टाने या विषयाच्या अनुषंगाने अनेक वेळेस आपले जजमेंट दिलेले आहेत, अनेक वेळेस याच्यावरती भाष्य केलेलं आहे, पण त्यांनी कुठेही अनुसूचित जातीला नॉन क्रिमिनल लावता येतं अशा प्रकारचं भाष्य कुठेही केलेलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस हाच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे हे आरक्षण गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचा जो मुद्दा आहे तो सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. त्यांना इकॉनॉमिक स्टेटस त्यांचं वाढलं, तुम्ही जर त्याला 1 कोटी जरी रुपये दिले तरी त्याचं सोशल स्टेटस चेंज होत नाही. त्याला जरी वाटत असलं की त्याच्यासमोर घरासमोर गाड्या आल्या, त्याचा बंगला आलाय, पण ज्या वेळेस तो समाजामध्ये जातो त्यावेळेस त्याचं सोशल स्टेटस चेंज होत नाही. आणि हीच गोष्ट आपल्याला वारंवार दिसून आलेली आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं BR गवईंचं आणि राष्ट्रपतींचं, अशा कितीतरी घटना आहेत. तुमचा एखादा मुलगा IAS जरी असला तरी IAS असलेल्या मुलासोबत देखील सोशल डिस्क्रिमिनेशन होतं. हे कितीतरी वेळेस घडून आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की हे सोशल स्टेटस चेंज होण्याचा जो प्रकार आहे याचा आर्थिक निकषाशी काहीही संबंध नाही. सुखदेव थोरात सरांनी जो रिसर्च केलेला आहे त्या रिसर्चच्या माध्यमातून देखील त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखाद्याचं इकॉनॉमिक स्टेटस कितीही चांगलं जरी झालं तरी त्याच्यामधून त्याचं सामाजिक स्टेटस चेंज होत नाही. त्यांनी उदाहरण देत असताना असं सांगितलं की समजा एखाद्या गावामध्ये एखादा किराणा दुकान आहे आणि त्या किराणा दुकान म्हणजे ते दुकान जर समजा एखाद्या दलित समाजाचं आहे तर तिथे सवर्ण समाजाचे लोक हे किराणा माल घेण्यासाठी येत नाहीत. म्हणजे त्या गावामध्ये तो दुकानदार जरी कितीही श्रीमंत असला, त्याने जरी समजा आपले स्वतःचे 10-5 लाख रुपये खर्च करून जरी त्याने दुकान टाकलेलं असलं तरी त्याचं सोशल स्टेटस लोक बघतात की ते दुकान कुठल्या जातीचं आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या दुकानामधून निघणारं जर उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल वर्षाला, तर मग तुम्ही त्याला नॉन क्रिमिनलमध्ये टाकणार आहात का? कारण त्याच्यासोबत रोज डिस्क्रिमिनेशन होते त्या दुकानदारासोबत. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला नॉन क्रिमिनलमध्ये नाही टाकता येत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अनेक वेळेस सांगितलं जातं की तुम्हाला काय आता नोकरी लागली, एक अधिकारी तुमच्या घरामध्ये आहे, पण त्याच्या घरामध्ये जरी अधिकारी असला तरी त्या अधिकाऱ्यासोबत देखील अशाच प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होते. आणि हा डेटा तुम्ही जर बघितला असेल तर NCRBच्या डेटामध्ये असे कितीतरी अधिकारी आहेत ज्यांनी सुसाईड केलेले आहेत, प्राध्यापक आहेत ज्यांनी सुसाईड केलेले आहेत. तुम्ही जर सर्च करून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की IIT मध्ये नोकरी करणाऱ्या शेड्यूल्ड कास्टच्या एका प्राध्यापकाने देखील नोकरी सोडलेली आहे, राजीनामा दिलेला आहे. कारण काय, तर त्याच्यासोबत सातत्याने सोशल डिस्क्रिमिनेशन होते, त्याच्यासोबत भेदभाव होतोय. म्हणजे हा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्ही कुठल्या पोझिशनवर आहात याला काही अर्थ नाही. तुमचं जे सोशल स्टेटस आहे हे सोशल स्टेटस तुमचं त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे आणि तो जोपर्यंत त्यांच्या माइंडमधून जाणार नाही तोपर्यंत इथलं सोशल डिस्क्रिमिनेशन थांबणार नाही. आणि सोशल डिस्क्रिमिनेशन जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल लावता येणार नाही. आणि म्हणून हा मुद्दा थोडा समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने याच्यावरती अनेक जजमेंट दिलेले आहेत. हे जजमेंट देखील आपण बघणार आहोत, पण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सुप्रीम कोर्टाने वारंवार आतापर्यंतच्या प्रत्येक जजमेंटमध्ये नेमकी काय भूमिका घेतलेली आहे आणि नेमकं काय सांगितलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं की अनुसूचित जातीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिनल लावता येऊ शकतं का? जर लावता येऊ शकत असेल तर त्याचा आधार काय असू शकतो? आपलं नेमकं मत काय आहे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कारण या व्हिडिओवरती चर्चा होणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यासोबत आता हा खेळ नव्याने खेळला जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.